तुळशी विवाह. तुळशी विवाह हा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये एका उत्सवापेक्षाही कमी नाही अशा प्रकारे साजरा केला जातो. तुळशी विवाहामध्ये तुळशीचे रोपटे ठेवून तिचा विवाह शाळीग्राम विष्णूच्या रूपामध्ये किंवा कृष्णाच्या रूपामध्ये लावला जातो. यालाच आपल्या संस्कृतीमध्ये मान्सून पर्वाचा अंत आणि विवाहास उपयुक्त दिवसाची सुरुवात म्हणून मानतात. आता या तुळशी विवाहाच्या पाठीमागे काही कथा आहेत. अशा प्रामुख्याने 2 कथा सांगितल्या जातात. त्यातली पहिली कथा या तुळशी विवाहाच्या पाठीमागची कोणती आहे त्याबद्दल आपण आजच्या भागात जाणून घेऊया. तर पहिली कथा म्हणजे तुळस पूर्वजन्मामध्ये एक मुलगी होती. एका राक्षस कुळामध्ये जन्मलेली ती मुलगी होती आणि तिचं नाव वृंदा असं होतं. परंतु ती भगवान विष्णूंची अतिशय परम अशी भक्त होती. विष्णूंच्या भक्तीमध्ये ती तल्लीन होत असे. त्या वृंदाचा विवाह राक्षसांचा राजा जालंधर याच्यासोबत निश्चित झाला होता. वृंदा ही एक धार्मिक स्वरूपाची असल्याने आपल्या पतीवर देखील तिचं प्रेम होतं आणि पतीच्या सेवेमध्येच ती आपलं सर्वस्व अर्पण करत असे. त्यामुळे ती एक प्रबल आणि खूप शक्तिशाली असलेली पतिव्रता होती. जालंधरचा उदय किंवा जालंधरचा जन्म तो समुद्रातून उत्पन्न झाला अशा प्रकारे मानण्यात येत होता. जशी ही वृंदा पतिव्रता होती आणि नेहमीच तिची सेवा ही देवाच्या चरणामध्ये राहत असे. जेव्हा देव आणि राक्षस यांचे युद्ध झाले होते तेव्हा वृंदा पूजाविधी करू लागली होती. वृंदा तिच्या नवऱ्याला म्हणजे राक्षस राजा जालंधरला म्हणाली की तुम्ही युद्धावर जा. तुम्ही जोपर्यंत युद्ध करत असाल तोपर्यंत मी हे पूजेची प्रतिष्ठापना करून मी ही पूजा अर्चा करत राहील आणि हा माझा संकल्प ठेवत राहील की तुम्ही कोणाशीही युद्धामध्ये हारू नाही शकणार. तुम्हाला कोणीही हरवणार नाही. जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत ही पूजाविधी माझी चालू राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही परत येत नाहीत तोपर्यंत मी व्रत तोडणार नाही. अशी ही प्रतिव्रता होती. या वृंदेच्या व्रतामुळे देव जालंधरला हरवू शकत नव्हते. सर्व देव अतिशय थकून गेले ह्या युद्ध करताना आणि यावर मार्ग कसा काढावा, काय ह्याच्यावर उपाय करावा जेणेकरून या जालंधरचा वध करता येईल किंवा जालंधरला युद्धामध्ये हरवता येईल याविषयी देव विचारविनिमय करू लागले. तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण भगवान विष्णूंकडे जावे आणि त्यांच्याकडेच याबाबतची आपण मागणी करावी. सर्व मिळून देव विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, वृंदा माझी परमभक्त आहे. मी जालंधरला तर मारणार नाही, परंतु मग काहीतरी करा आणि ह्या असुरांच्या तावडीतून देवतांना वाचवा, नाहीतर हे असुर नाश करून टाकतील आणि सर्वत्र हाहाकार माजेल. तेव्हा भगवान विष्णूंनी दुसरा उपाय म्हणून जालंधरचं रूप धारण केलं आणि जालंधरांच्या रूपामध्ये ते वृंदाकडे गेले महालामध्ये. जेव्हा जालंधरच्या रूपामध्ये भगवान विष्णूंना पाहिलं तेव्हा वृंदाला वाटलं की तिचा नवरा जालंधरच आला आहे. तेव्हा ती पूजा सोडून त्यांना चरण स्पर्श केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हाच देवांनी जालंधरला मारले आणि जालंधरचे मुंडके महालात येऊन पडले. तेव्हा वृंदाला कळालं की जालंधरचा मृत्यू झाला आणि आपल्यासमोर आलेले हे जालंधर नसून दुसरेच कोणीतरी आहेत. तेव्हा त्या क्षणाला भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात आले. यामुळे वृंदा त्यांच्यावर क्रोधित झाली आणि तिने देवाला श्राप दिला की तुम्ही आत्ताच या क्षणाला दगडाचे होताल म्हणून. एका पतिव्रता असलेल्या स्त्रीची शक्ती एवढी महान असते की देवाला देखील तो श्राप लागू होतो. एवढी महान पतिव्रता आणि निर्मळ मनाची वृंदा होती. तिच्या श्रापाचा परिणाम लगेच जाणवला आणि भगवान विष्णू दगडाच्या रूपामध्ये तसेच स्थानापन्न झाले. तेव्हा देवांना ह्याची पण चिंता लागली की आता जर भगवान विष्णू ह्या दगड रूपामध्येच राहिले तर कसं सृष्टीचं कल्याण होणार. तेव्हा देवांनी वृंदेला प्रार्थना केली व भगवान विष्णूंना परत त्यांच्या मूळ रूपात आणण्यासाठी त्यांनी विनवणी केली. तेव्हा वृंदेने मोठं मन करून तिचा श्राप वापस घेतला, परंतु ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजे जालंधरच्या तुटलेल्या मुंडक्यासह सती जाण्यास तिनं पसंत केलं. तेव्हा ती जेव्हा सती गेली तेव्हा तिच्या राखेमधून एक रोपटं उगवलं. ते म्हणजे तुळशीचं रोपटं होतं आणि विष्णूंनी त्या रोपट्याला तुळस असे नाव दिले. विष्णू म्हणाले की मी या मूर्तीच्या रूपात देखील म्हणजे या शालिग्रामच्या रूपात दगडाच्या रूपातच राहणे पसंत करल आणि जेव्हा जेव्हा ही पूजा होईल तुळशीची तेव्हा त्याच्यासोबत माझी देखील पूजा केली जाईल.
कोणत्याही शुभ कार्यात तुळशीच्या नैवेद्याशिवाय मी नैवेद्य पसंत करणार नाही किंवा पूजेमध्ये मला देखील स्वीकारलं जाणार नाही. तुळशीला ते महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. त्यामुळे तेव्हापासून देव उठावणी एकादशीला तुळशी विवाह हे संपन्न करतात. यामागची थोडी वैज्ञानिक भावना जर जाणून घेतली तर आपल्या प्रत्येक सणांमध्ये काही ना काही वैज्ञानिक दृष्टिकोन देखील होता. आज आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या अंगणात एक छोटंसं का असना पण तुळशीचं रोपटं असतं. हे रोपटं हिरवंगार जेव्हा प्रसन्न आपल्या मनाला जेव्हा आपण थकवा देतो तेव्हा हे रोपटं आपल्याला प्रसन्नता देतं. त्याचप्रमाणे ह्या तुळशीच्या रोपांमध्ये एक औषधी गुणधर्म असतात. अशा अनेक औषधांवर अनेक आजारांवर लागू असलेली तुळस ही प्रत्येकाच्या अंगणाची शोभा वाढवत असते. अशा प्रकारे ही तुळशी विवाहाची पहिली कथा आहे. दुसरी कथा आपण पुढे